नमस्कार मित्रांनो, यशस्वीच ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि आपल्या लाडक्या यशस्वीकडून सगळ्यांना गोड गोड पा. मी आज यशस्वी आणि माझा डेली रुटीन ब्लॉग अपलोड केला आहे. चला तर मग बघूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड मॉर्निंग यशू. यशू काय करतेय? अच्छा, अभ्यास करते. कोण दिसलं तुला? काका. अजून कोण आहे तुझ्या बुक मध्ये? मावशी. अजून काय काय बेटा? दीदी. अजून काय तुझ्या बुक मध्ये? दादा. अजून कोण आहे? अजून बस पण आहे. येशूच्या बुक मध्ये बस पण आहे. अच्छा, काका बस चालवताय. अजून काय पिल्लू तुझ्या बुक मध्ये? मांडी घालून बसा अभ्यास करायला. मांडी घालून बसा. काय काय तू सांग मला. काय काय ते? बाबा. आजोबा. आजोबा आहे ते. पुढचं पेज पलट. पेज पलट. हा, आता काय? मंकी कुठे? मंकी. मंकी झोपले. कुठे झोपले ग मंकी? दाखव बघू बघू. कुठे बेटा मंकी? कुठे दाखव. कुठे झोपले? अच्छा, त्यांच्या मम्मीकडे झोपले. अरे बापले. तू नऊ केला का? केव्हा केला नऊ? पप्पाच्या आधी केला. कुणासोबत केला? यशस्वी, तू नऊ कुणासोबत केला बेटा? ए यशस्वी. यशू, बघू तू कोणता ड्रेस. काय करतेय तू? हातीला औषध देतेय. काय झालं हातीला? कुठे झाला बाऊ? अच्छा, हातीच्या पायाला बाऊ झाला. अरे अरे. आईच आहे हातीचे. आणि हातीचे आईच कुणी काढले? तुझ्या पापाची नाही काढले? कुणी काढले? कुणी काढले? छान छान आहे हातीच्या आईस. तू काय खाणार आहे आज? काय बनवायचं तुला? येशू. येशू, कुठे चालला तुझा हाती? गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेली आहे. त्यामुळे मी माझी रोजची सकाळची सगळी कामं लवकरात लवकर आवरून घ्यायचे आणि माझं पारायण वाचायला बसायचे. तोपर्यंत माझी लाडकी लेक काय काय कारनामा करायची. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला पण खूप मज्जा येईल तिचे कारनामे बघायला. चला तर मग सुरुवात करूया. सकाळचा अभ्यास करून झाल्यानंतर आणि खेळणीसोबत खेळून झाल्यानंतर येशू आली किचनमध्ये. इथे येशूने मी दिलेलं दूध पूर्ण फिनिश केले. येशू विना साखरेचं दूध आरामात पिते, कुठलेही नखरे न करता. बाबांच्या लाडक्या लेकीने दूध पिऊन झाल्यानंतर बाबांना जे बाप्पांना आंघोळ घालायला मदत केली. जे बाप्पांची आंघोळ झाल्यानंतर जे बाप्पांच्या आंघोळीचं पाणी घेऊन गॅलरीमधल्या कुंड्यांमध्ये घातलं. दोन्ही कुंड्यांमध्ये पाणी घालून झाल्यानंतर जे बाप्पांच्या आंघोळीचा तांबा परत बाप्पांकडे नेऊन दिला आणि मग झाली आमच्या दिवसाची सुरुवात. दिवसभर मज्जाच मज्जा आणि धमालच धमाल. बघूया. इथे मी येशूसाठी मोड आलेली मूग हलके हलके वाफवून घेतले होते येशूला नाश्ता करण्यासाठी. हा, अच्छा, मी भाजी निवडू का? तू खाते का तुझ्या हाताने? खा. मी भाजी निवडू. बरं बरं, मी भाजी निवडते. हा, तू जेवण कर. मी भाजी निवडते. बाळा जेवण करतो माझं छान छान. काय खाते बेटा तू? तू काय खाते? काय खाते तू? मूग. काय खाते तू? मूग. मोड आलेली मूग. मोड आलेल्या मूगचं सूप खाते यशस्वी. हो, छान छान. अरे अरे, नाचू नये. यशस्वीचा नाश्ता करून झाल्यानंतर आणि यशस्वीचे पापा ऑफिसला गेल्यानंतर मी माझे पारायण वाचून घेतले. पारायण वाचून झाल्यानंतर बघितले तर यशस्वीने घरातील जेवढी भांडी हाताला लागतील तेवढी घरभर पसरवून ठेवली होती. इकडे हातीसाठी जेवण बनवलं होतं. हाती जेवायला बसलाय. इकडे अच्युतांसोबत काहीतरी बडबड चालू आहे. चला बघूया. ए बापे, गुदू करते अच्युतांना. जे कर अच्युतांचा. अरे नको रे, ठेवून दे रे जे बाप्पा.
हात जोडून नमस्कार कर. अच्युतांसोबत गुलू गुलू गप्पा मारत देव्हाऱ्यातील अच्युता यशस्वी सोबत घेऊन गेली खेळायला आणि अच्युताच्या जागी तिची चुचू आणून ठेवली. किती गोड आणि निरागस असतं ना बालपण. चला बघूया यशस्वीने अच्युतांना कुठे नेऊन ठेवले. यशस्वीने अच्युतांना इथे ठेवले सायकलच्या ट्रॉलीमध्ये आणि मी घरभर शोधते की कुठे नेऊन ठेवलं असेल, आता कुठे सापडेल. तर सापडलेत फायनली. मी अच्युतांना देव्हाऱ्यात नेऊन ठेवतेच आहे तोपर्यंत यशस्वीने गॅलरीतील स्वतःचे वाळलेले कपडे घरात आणून ठेवले होते. आणि हा बघा आमच्या हॉलचा मिनी वट. यशस्वीने तिचं सगळं राज्य इथे उघडले. खेळणी, बाहुल्या, गाड्या, कुणाचे हात, कुणाचे पाय तर कुणाचे डोळे. जिथं पाहाल तिथं रंगबिरंगी गोंधळ, सगळं मिक्सअप. खुर्च्याही आपल्या जागा सोडून या खेळात सहभागी झाल्यात. पण हेच तर खरं बालपण आहे, निरागस, खेळकर आणि क्रिएटिव्हिटीने भरलेलं. आणि एवढं सगळं करून मॅडम झोक्यात जाऊन गोड झोपेत हरवून पण गेल्यात. किती साधं, किती सुंदर जगणं. खरंच या छोट्या क्षणातला आनंद अनमोल असतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि हो, तुमच्या लाडक्या यशस्वीकडून तुम्हा सगळ्यांना गोड गोड पा.